नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यू जागरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी PM किसानच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। आता तुम्ही म्हणसाल तारीख कोणती आहे? तारीख मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तारीख सध्या फिक्स नाही। जे काही आधारात माहीत असेल ते आपल्याला समजून घ्यायची आहे। कोणत्या तारखेला येईल ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। नवीन शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा रजिस्ट्रेशन केलं अशा देखील शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। किती शेतकरी यामध्ये पात्र आहेत आणि किती शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर कोणकोणत्या राज्यात 3000 रुपयाची वाढीव मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे ही सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यू जागरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी PM किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा 22व्या हप्त्याची। नमो शेतकरी सन्मान निधीचा सुद्धा हप्ता 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात सुद्धा माहिती आहे। आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक राज्यात शेतकऱ्यांना जे काही PM किसानचा हप्ता असेल त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या राज्यात शेतकऱ्यांसाठी 3000 रुपयाची वाढीव मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु त्या पैशाचं वाटप झालं नव्हतं। परंतु आता अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून परत रिपीट केल्या जात आहे। केंद्र सरकारकडे त्याची मागणी केली गेलेली आहे आणि त्या केंद्र सरकारच्या मागणीला आता म्हणजे केंद्र सरकारकडची काही मागणी आलेली आहे बिहारची आणि उत्तर प्रदेशची, त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता वाढीव स्वरूपाची 3000 रुपयाची मदत ही दिली जाणार आहे। परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय होणार? अशाच पद्धतीने कटकर साहेब असतील यांनी सुद्धा मागणी केली होती की शेतकऱ्यांना वाढीव मदत दिली जावी अशा पद्धतीची ती मागणी होती, परंतु त्या विषयावरती सरकार बोलायला तयार नाही। राज्य सरकारसुद्धा बोलायला तयार नाही तर केंद्र सरकारसुद्धा बोलायला तयार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन केले होते, एखाद्या घरच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी निधन झालेलं असेल आईचं किंवा वडिलाचं, तर त्या शेतकऱ्यांची पॉलिसी ही त्या वारसाच्या नावावर ट्रान्सफर केली जाते आणि या वारसावरच्या नावावरती ट्रान्सफर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन करण्यात आले होते आणि या रजिस्ट्रेशनला सुद्धा आता मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या पॉलिसीसुद्धा पात्र केल्या जात आहेत आणि 3 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे म्हणजेच PM किसानचे 2000 रुपये हे वितरित केले जाऊ शकतात। कारण तर जे काही PM नरेंद्र मोदी असतील यांचा विदेशी दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना जे काही अर्थसंकल्प अधिवेशन असेल त्यापूर्वी पैसे वाटप केले जातील, म्हणजे PM किसानचे 22व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा केले जातील। परंतु त्याच पाठोपाठ राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे काही योजना चालू केली होती नमो शेतकरी सन्मान निधीची, त्या योजनेचे सुद्धा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये हे अधिवेशनात मंजुरी आल्यानंतर किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याला मंजुरी दिल्यानंतर वित्त विभागाच्या माध्यमातून ज्याच्या संदर्भात निधी मंजूर केल्यानंतर त्या देखील 2000 रुपयाचे पैशाचं वितरण हे केलं जाऊ शकते। परंतु नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी टाईम आहे, परंतु PM किसानचा 22वा हप्ता हा होळीच्या आणल्या दिवशीच म्हणजे होळीच्या अगोदरच या पैशाचं वितरण केलं जाऊ शकते। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये 22व्या हप्त्याचे जमा केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते, ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसी पेंडिंग होत्या, अशा देखील शेतकऱ्यांना आता महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे। त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा पॉलिस्या ह्या अप्रूव्ह झालेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा आपल्याला PM किसानचा जो काही हप्ता असेल त्याच्यासाठी ते पात्र करण्यात आलेले आहे। परंतु या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे ते म्हणजे KYC केल्याशिवाय कोणत्या प्रकारचे पैसे हे दिले जाणार नाहीत आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेला आहे। फार्मर ID शिवाय आपल्याला PM किसानचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत, नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत। म्हणून आपण आतापर्यंत फार्मर ID काढली नसेल, आपल्याकडे जर जे काही PM किसानचे पात्र शेतकरी असतील, नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकरी असतील, यांची पॉलिसी आपल्याला अप्रूव्हल घ्यायची असेल किंवा ती पॉलिसी जर आपल्याला मंजूर करायची असेल तर आपल्याला KYC करणं बंधनकारक असणार आहे आणि त्याचबरोबर फार्मर ID सुद्धा काढणं महत्त्वाचं असणार आहे। PM किसानचा 22वा हप्ता होळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो, तशा पद्धतीच्या काही माहिती समोर येताना दिसत आहेत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्या संदर्भात वित्त विभाग त्यासाठी मंजुरी देईल आणि त्यानंतर जे काही अर्थसंकल्प अधिवेशन होईल त्याच्यात
जे काही निधी असेल त्याची मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नव शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.